आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पैसे परत करायचे. काय सांगितलं मी? 50 लाखाची उधारी मला परत करायची. ऐकलं ना? होय, ऐकलं बी आणि पाहिलंय बी. चापकाच्या फटक्यानं हाती बी जाऊन बाकावर बसते. त्यात ही तर तुमच्या घरची मोल करीन. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्याशी विकृत वागताय ना, त्या भीतीने हे 1 करोड घेतल्याचं बी कबूल करतील. अहो, ह्यांच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवायचा? हे वसुंधराचे चमचे, मला सगळं कळतंय. तुम्हाला त्या वसुंधरालाच पैसे परत करायचेत ना? हा, सगळी नाटकी कळतायत मला तुमची. हे असली लपाछपी आहे ना, माझ्या समोर खेळू नका. मी चांगलं ओळखून आहे तुम्हाला. असा कोणताही व्यवहार झालेला नाही. आणि तुम्हाला वाटतंय ना? मग करा कोर्टात केस, बघूया कोण खरं आहे. हे मी समदे निकाल माझ्या कोर्टात लावत असते, कळलं ना? लय तोंड सोडू नको आणि लय उड्या मारू नको माझ्या समोर. तुम्हाला ओळखून नाही अजून. समदेच्या समदे पैसे परत करायचे, नाहीतर लय वाईट परिणाम भोगावे लागतील. तुम्ही आमचं काय वाईट करणार? आजपासनं आम्ही तुमच्या संगत धंदा करणार नाही. तुम्हाला काय ऍक्शन घ्यायचे ते घ्या, आम्ही घाबरत नाही. चला. काय मूर्खबाई आहे? सावकारीचे व्यवहार सांभाळणारी ही आमच्यावर थेट आरोप करते. बघूच हिची काय मजा आलंय. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. मॅडम, आजवर तुमच्या बरोबर अगदी प्रामाणिकपणे काम केलं. आपलं समद व्यवहार आपल्या विश्वासानं जपलं होतं आजवर. आणि आपल्यात कोणती उदारी बाकी नसताना ह्या बाईचं असं बोलणं कसं सहन करू? आणि अक्षरा मॅडम, ह्या सुद्धा आमच्या विरोधात बोलल्या. ही कामिनी बाई नाही, हैवान आहे, हैवान. अक्षराच्या वतीनं मी तुमची माफी मागते. हे बघा, अक्षराला आपले समदे व्यवहार नीट ठाऊक आहेत. पर तरी बी आज ती जे बोलली ते तिनं मुद्दाम म्हणून केलं. मुद्दाम? मॅडम, मग आता बघाच आम्ही काय करतो ते. नमस्कार. मला या कामिनीला ही दीड दमडीची लोक बोलून जातात. यांना ना, यांच्याबरोबर कुणीच व्यवहार नाही केला पाहिजे. यांच्यावर बहिष्कार टाका. बहिष्कार त्यांनी टाकलाय आपल्यावर. मार्केट यार्डनं फोन आलता मला. कामिनी मॅडम, अहो त्या लोकांनी तिकडे मोर्चे काढलेत आणि सगळे लोक त्यांना साथ बी देणार आहेत. आता काही ही लोक आपल्यावर व्यवहार करणार नाहीत. आता आपला धंदा ठप्प होणार. आपलं भवितव्य धोक्यात येणार. कळते का कामिनी मॅडम? ही तर फक्त सुरुवात आहे कामिनी.
अजून तुला बरंच काही बघायचंय. कामिने, अगं आता चिडचिड करून काय उपयोग आहे हा? हे बघ तुझ्या मूर्खपणामुळे अंगलट आलंय बघ समद. स्वतःची कर्म आहे, दुसरं काय बी नाही. कामिने ऐक माझं, हे सगळं थांबव आता. हे सगळं थांबवू शकतेस तू आणि बघ सगळं नीट होईल. ऐकतेस नव कामिने? अगं येळीत सुधार. हे बघ दुसऱ्याचं सुख हिसकावून घेऊन त्याला त्रास देऊन आपलं कधी बी भलं होत नाही. आपण आज जे करतो ना ते उद्या भोगावं लागतंय बघ. हे बघ लोकांचं वाईट चिंतलं ना तर आपलं बी वाईटच होतंय. तुला कुणाचं चांगलं चिंता येत नसल ना तर वाईट तरी करू नगस बाई. हे बघ कामिने, तुझं भलं कशात आहे ते ओळख आधी. बंद करा तुझी बडबड. तुझं ज्ञान ना तुझ्याकडे ठेव. माझ्याकडे पाजळायची गरज नाहीये, कारण मला त्याची गरज नाहीये. मी अतिशहाणपणा करत राहिलीस ना तर मी विसरून जाईल की तू माझी आई आहेस. आणि मग सगळ्यांच्या आधी ना तुझं काहीतरी बरं वाईट होईल माझ्या हातून. कामिने, तू शांत राहा. हा, तेच तुझ्या भल्याच आहे. कामिने काय माणूस की हाय का नाही? स्वतःच्या आईशी असं वागतेस? ज्यांना आपल्या आई वडिलांची कदर करता येत नाही ना त्यांना आयुष्यात काय बी मिळवता येत नाही. त्यांचा शेवट भयान पराभवानं होतो. लायकीत राहायचं, मोलकरीणेस ना, मोलकरणीच्या लायकीत राहायचं. आणि तुमच्या दोघींचं ज्ञान आहे ना ते माझ्याकडे पाजळू नका. रूम साफ करायला आली होतीस ना, तेवढंच काम करायचं आणि फुटायचं इथून. नको त्या गोष्टीत ना खुपसायची गरज नाहीये. आणि माझ्या पराभवाची काळजी ना तू नको करूस. तुमच्या नाकावर टिचून आता कशी उसळी मारते ना बघच. वैर आठवतं का? सांग की. हा, अरे वहिनी आपल्याला पहिल्यांदा भेटल्या होत्या देवळात, आठवतं? आपण कोण देवळात पाया पडायला गेलो.